महोदय, दानवे साहेबांनी कायदा सुव्यवस्था या विषयावर सरकारवर चांगल्या पद्धतीने टीका केली। आता विरोधी पक्षाचं कामच आहे टीका करणं, परंतु मी या भाषणाकडे बारकाईने सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकलं। याच्यामध्ये फक्त टीका होती। असणारी माहिती सांगण्याचं काम, झालेले प्रसंग, झालेल्या घटनांचं या ठिकाणी सांगण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं। परंतु मला वाटलं विरोधी पक्ष नेता म्हणून राज्यात फिरल्यानंतर काही मार्गदर्शक सूचना सरकारला ज्याची कमतरता त्यांना वाटते, अशा प्रकारच्या काही सूचना सरकारला करतील अशा प्रकारची अपेक्षा होती। परंतु दुर्दैवाने एकही मार्गदर्शक सूचना 1 तासाचं सव्वा तासाच्या भाषणामध्ये सरकारला त्यांना करता आली नाही, किंबहुना केली नाही। फक्त राज्याची इब्रत देशाच्या वेशीवर टांगण्याचं काम अत्यंत विरोधी पक्ष नेत्याच्या धाटणीत त्यांनी निश्चितपणे केलं। सभापती महोदय, या ठिकाणी निश्चितपणे आपण सरकारवर टीका केली पाहिजे, कुठलेही सरकार त्या ठिकाणी असो। परंतु शेवटी ते करत असताना आपलं राज्य कायदा सुव्यवस्थेत एवढं अधोगतीला गेलंय, विनयभंग मोठ्या प्रमाणावर होत आहेत, अत्याचारित दिवसा गणिक होत आहेत, बलात्कार होत आहेत, खून होत आहेत, दरोडे होत आहेत। अशा प्रकारचं चित्र निर्माण करणं हे सुद्धा मला वाटतं राज्याच्या प्रगतीमध्ये किंवा गुंतवणुकीत निश्चितपणे या ठिकाणी अडथळा करत असतं। सभापतीमध्ये कुठल्याही राज्याचा लॉ अँड ऑर्डर हे तिथे होत असलेल्या श्रीकांतजी गुंतवणुकीवर अवलंबून असतं। आज जर आपल्या राज्यातली गुंतवणूक पाहिली, थेट परकीय गुंतवणूक असेल, इतर गुंतवणुकी असतील, तर या देशामध्ये सर्वाधिक प्रथम क्रमांकाने गुंतवणूक किंबहुना देशातल्या 25% गुंतवणूक ही या ठिकाणी राज्यात येते। जर सगळं आलबेल असतं, सगळं त्या ठिकाणी खून, दरोडे, असुरक्षितता असती, तर जिथे शांतता असते तिथेच उद्योगपती जात असतात, उद्योगधंदे येत असतात। आणि मग असं असताना त्या ठिकाणी चांगल्याला चांगल्या म्हणण्याचा सुद्धा संस्कार आणि प्रथा परंपरा आपल्या महाराष्ट्रात आहे। कारण यशवंतराव चव्हाण साहेबांपासून या ठिकाणी आपण पाहिलंय, राजकारण झालंय, परंतु त्या ठिकाणी चांगल्या गोष्टीचं नेहमी कौतुक त्या ठिकाणी होत असतं। परंतु तशा प्रकारचं देवेंद्रजींच्या कारभारावर, त्यांच्या चांगल्या गोष्टींवर पण थोडाफार जर दृष्टिक्षेप टाकला असता तर निश्चितच या ठिकाणी सरकारला सुद्धा काम करायला त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त झाली असती। सभापती महोदय, या भाषणामध्ये एकही आरोप, एकही डाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर असल्याचं विरोधी पक्षनेते दानवे साहेबांना सांगता आला नाही। परंतु त्या ठिकाणी मागच्या सरकारमध्ये गृहमंत्री होते, बदल्यांच्या बाबतीत काय झालं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। म्हणजे राज्याचा गृहमंत्री स्वतः त्या ठिकाणी जेलमध्ये जातो, याची आठवण पण आपण त्या ठिकाणी सभापती महोदय ठेवली पाहिजे ना। मला सांगा, या ठिकाणी कुणी एकाने येऊन बदल्यांसाठी जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांकडे त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय, पैसे घेतलेत, साध्या शिपायापासून त्या IPS अधिकाऱ्यांपर्यंत सांगावं? उलट सभापती महोदय, एक आदरयुक्त दरार आणि भीती त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची आहे। आमचे आमदार कुठले पोलिसांच्या बदलीसाठी गेले तर 10 वेळा विचार करून जातात की या अधिकारी कोण आहे, हा अधिकारी सक्षम आहे का, याच्यावर कुठला डाग आहे का। जर एवढ्या पद्धतीने त्या ठिकाणी चांगले बदल डिपार्टमेंटला होत असतील आणि त्याचं कौतुक आम्ही करणार नसू, तर अध्यक्ष महोदय दुर्दैव या ठिकाणी आहे। आज अनेक अधिकारी आहेत, अनेक अधिकाऱ्यांचा वशिला पण कुठलाच नाही परब साहेब।
असे साईट पोस्टिंग बोलतात ना, कितपत पडलेले इकडे तिकडे, हे सगळे अधिकारी आज क्रीम पोस्टिंगवर आलेत. का आले? देवेंद्रजींनी त्या ठिकाणी गुणवत्ता पाहिले की जो अधिकारी चांगल्या पद्धतीनं सेवा देऊ शकतो, जो त्या ठिकाणी धाडसीपणानं कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये मदत करू शकतो, अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्याचं काम याच गृहमंत्र्यांनी, याच मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. ही वस्तुस्थिती पण आपल्याला सभापती महोदय नाकारता येणार नाही. नाहीतर बदल्यांचे रेट कसे होते हेही महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सभापती महोदय हे बोलत असताना आपण सरकारच्या कामाची पण दखल घेतली पाहिजे. सभापती महोदय, या ठिकाणी बजेटवर जर लक्ष टाकलं तर कधी नव्हे एवढा बजेटवर तरतूद या ठिकाणी पोलीस खात्यांसाठी झालेली. पोलिसाच्या त्या ठिकाणी यंत्रसामुग्री घेणं असेल, पोलिसांच्या वसाहती निर्माण करण्याचा विषय असेल, एआयच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी यंत्रणा उभी करण्याचा विषय असेल, सायबरचा विषय असेल, की जर या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरच व्यवस्थित राहिली तर सभापती महोदय त्या ठिकाणी या राज्यामध्ये चांगलं वातावरण निर्माण होईल, गुंतवणूकदार येतील आणि इथल्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. हा विचार माननीय मुख्यमंत्र्यांनी सभापती महोदय या ठिकाणी केल्याचं कोणालाही त्या ठिकाणी नाकारता येणार नाही. सभापती महोदय, आज अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी, काही तालुक्याच्या ठिकाणी, मी तर काही ठिकाणी वसाहती पाहिल्यात सभापती महोदय, कधी नव्हे एवढ्या सुंदर वसाहती पोलिसांच्या निर्माण झालेल्या आहेत. आज पोलिसांचा हाऊसिंग गृहनिर्माण मंडळ आहे, ते काम करतायत जोरात. पोलिसांना त्या ठिकाणी ग्रामीण भागात सुद्धा घरं देण्याचा त्या ठिकाणी सपाटा या सरकारने लावलेला आहे. मग ही सरकारची उपलब्धी नाही आहे का सभापती महोदय? हे सरकारचं चांगलं काम नाही का सभापती महोदय? आज त्या ठिकाणी पोलीस घरासाठी, आज त्या ठिकाणी वणवण भटकत असताना, दिवसा आपल्यासाठी काम करत असताना उन्हातानात त्यांच्या निवाऱ्याची काळजी घेणारा गृहमंत्री हा यशस्वी आहे की अपयशी आहे सभापती महोदय? सभापती महोदय, पोलिसांवर टीका करत असताना थोडं संवेदनशील भावना पण आपल्याकडे असली पाहिजे. आज या ठिकाणी आपल्याकडे 1 लाख लोकसंख्येला केवळ 170 पोलीस सभापती महोदय त्या ठिकाणी आहेत. आज पोलिसांवर ताणतणाव असतो, दिवसभर उन्हात त्या ठिकाणी पोलीस उभा असतो, कधी पावसात उभा असतो, कधी स्वतःच्या डोक्यात बंदूक घालून घेतो, कधी त्या ठिकाणी पोलीस अटॅकनी त्या ठिकाणी जातो. आणि अशा प्रकारे आपल्यासाठी प्रामाणिक सेवा देणाऱ्या पोलिसावर एखाद 2 चुका झाल्या असतील का पाठीशी घालायचं कोणासाठीच कारण नाही, पण अख्खा पोलीस त्या ठिकाणी बदनाम आहे. पोलीस काळजीच घेत नाहीत आणि त्यामुळे सगळे राज्यामध्ये अंधाधुंदी माजले असं बोलणं पण सभापती महोदय त्या ठिकाणी संयुक्तिक आहे असं मला सभापती महोदय अजिबात या ठिकाणी वाटत नाही. सभापती महोदय, सभापती महोदय, कायदा सुव्यवस्था बोलत असताना काही गोष्टी त्या ठिकाणी सांगून जात असतात. ज्या वेळेला देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा यांनी देशाचा नक्षलवाद मला संपवायचा अशा प्रकारची भूमिका गृहमंत्री म्हणून घेतली, त्याच्यात आपल्या जिल्ह्यात नक्षलिस्ट एरिया त्या ठिकाणी गडचिरोली आहे. सभापती महोदय, असं कधीच झालं नाही की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्या जिल्ह्याचं पालकत्व घेतलं, परंतु माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक चॅलेंज स्वीकारलं की आपण स्वतः गेलं पाहिजे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या ठिकाणी लढण्यापेक्षा गडचिरोलीतला नक्षलवाद संपवण्यासाठी आपण स्वतः त्या जिल्ह्याचं पालकत्व घेतलं पाहिजे. या भूमिकेतनं सभापती महोदय ते पालकमंत्री झाले. आणि आपण बघताय की नक्षलवाद आज त्या ठिकाणचा कमी होतोय. नक्षलिस्ट असणारे आज त्या ठिकाणी सरेंडर होत आहेत. का नक्षलिस्टकडे वळतायत याचा अभ्यास करून आज त्या ठिकाणी स्टील इंडस्ट्री, चांगले उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न करून त्यांना माणुसकी देऊन माणसांच्या प्रवाहात आणण्याचं काम त्या ठिकाणी होतंय. आणि मग अध्यक्ष सभापती महोदय,
गडचिरोली सारख्या जिल्ह्यात आपल्या जीवाची पर्वा न करता तो जिल्हा विकसित झाला पाहिजे. तिथल्या आदिवासी बांधवांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं सुख समाधान मिळालं पाहिजे. याच्यासाठी काळजी घेऊन काम करणारा मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री जर त्या ठिकाणी असेल तर चार कौतुकाच्या शब्दाची सुद्धा अपेक्षा त्या ठिकाणी काम करणाऱ्याला लागते. आणि काम करणाऱ्याला काही लागत नाही. 2-4 चांगले शब्द बोलले तर त्या ठिकाणी राजकारणातला कार्यकर्ता किंवा नेता त्या ठिकाणी ताकदीनं सभापती महोदय या ठिकाणी काम करत असतो. परंतु चारित्र्य संपन्न असणारं नेतृत्व बदनाम कसं होईल? महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग घडत असतात. त्याचं कोणी त्या ठिकाणी त्याला पाठबळ देणार नाही, खतपाणी घालणार नाही. परंतु नागपुरात एखादी छोटी घटना झाली की मुख्यमंत्री तिथे राहतात. जसं काय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्या ठिकाणी जा गोळ्या घाल, जा तिकडे अमक्या प्रकारचा अत्याचार कर. त्याच्यामुळे एका चांगल्या चारित्र्य संपन्न नेतृत्वाला बदनाम करण्याची मोहीम घेणं म्हणजे त्या ठिकाणी राज्यालाच मागं येण्यासारखं आहे सभापती महोदय, असं मला त्या ठिकाणी वाटतं. परंतु चांगल्याला चांगलं बोलण्याची संस्कृती सभापती महोदय कमी होते की का, अशा प्रकारची भीती मला वाटते. आणि म्हणून त्या ठिकाणी कावीळ झालेल्या विरोधी पक्षाला त्या ठिकाणी जग पिवळच देणार तसं आमचं सरकार त्या ठिकाणी पिवळच त्या ठिकाणी त्यांना दिसते सभापती महोदय. सभापती महोदय, या ठिकाणी एआयच्या माध्यमातून काय सभापतींचं जॅकेट पिवळं आहे. हा, ते सभापतींकडे आम्ही असं बारकाईनं बघत नाही ना, अपमान नाही तो. सभापती साहेबांच्या कपड्यांवर बोलणं, अभिजित तुला सस्पेंड करू शकतील 1 मिनिटात, ते ठरवलं त्यांनी तर. नाही तुम्ही सभापती महोदय, या ठिकाणी कुठल्याही राज्याचा विकास किंवा आपण गुन्हेगारीवर बोलत असताना त्या ठिकाणी वेगवेगळे आकडे देतो आपण. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा गृहमंत्री यांच्या पिरियडमध्ये ज्या पद्धतीनं दोष सिद्धता झाले एवढी कधीच झाली नाही. एखाद्या गुन्ह्यानंतर कन्व्हिक्शन किती झालं हे महत्वाचं आहे. गुन्ह्यांच्या संख्यापेक्षा गुन्ह्यांच्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकांवर दोष सिद्धता किती झाली हे महत्वाचं असतं. मग फास्ट ट्रॅकवर आणा, निर्णय घ्या. मला आठवते सभापती महोदय, माझी एक केस होती. मी या ठिकाणच्या हायकोर्टात गेलो होतो आणि तिकडे बांगर नावाचे एक जज आहेत, जे शीतावरून आम्हाला भाताची परीक्षा होत असते. हा प्रसंग एवढ्यासाठी सांगतोय की चांगलं काम कसं त्या ठिकाणी लोक बोलत असतात. त्या ठिकाणी मी 3-4 तारखांना गेलो नव्हतो आणि त्यांना केस निकाली काढायचे होते. म्हणजे मी एकाची अँटी करप्शनची तक्रार केली होती, म्हणजे मी काय बोलतात त्याला फिर्यादी, आणि मी गेलो तर 4-5 वेळा गेलो ना, तर त्यांनी माझ्यावर वॉरंट काढला आणि नंतर मी बोललो बेल देईल. त्याच्या जजनी काय बेल दिला ना, मला तुम्ही अरेस्ट झाला, डिजिटली अरेस्ट झालेत बोलून. मला काय डिजिटल अरेस्ट तेव्हा माहित नव्हतं. मग तुम्हाला आता जामीन घ्यायला लागेल. त्यावेळेला त्या जजनी वाक्य काढलं सभापती महोदय की माननीय मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे की सिद्धता प्रत्येक ज्या केसेस आहेत त्याचा निपटारा वेळेत झाला पाहिजे. म्हणजे मुख्यमंत्र्यांची भावना त्या ठिकाणच्या हायकोर्टचा जज सांगतो की गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की केस पेंडिंग ठेवू नका. मग तिथे प्रवीण दरेकर आहे म्हणून त्या ठिकाणी चालणार नाही, केस लांबवा. प्रसाद लाडची केस आहे म्हणून त्या ठिकाणी लांबवा. तर त्या ठिकाणी मला माझ्या राज्यात ज्यांनी गुन्हे केलेत त्या गुन्ह्यांची सिद्धता झाली पाहिजे आणि त्यांच्यावर जेव्हा कारवाई होईल, ते जेव्हा तुरुंगात जातील त्यावेळेला बाकीच्यांना सबक मिळेल की अशा प्रकारच्या गोष्टी या राज्यामध्ये त्या ठिकाणी सहन केल्या जात नाहीत. हा एक मेसेज या निमित्तानं सभापती महोदय या ठिकाणी आहे. सभापती महोदय, चांगल्या चांगल्या गोष्टी जे सुचवत आहेत त्या होत आहेत. याच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी मार्वल यंत्रणा उभी केली जाते. यामुळे त्या ठिकाणी गुन्हे शोधणं, त्याला पुरावे मिळवणं हे त्या ठिकाणी सोपं होणार आहे. अंमली पदार्थांच्या बाबतीत त्या ठिकाणी वारंवार तक्रार होते. तरुण पिढीला त्या ठिकाणी अंमली पदार्थाच्या माध्यमातून तो व्यसनाधीन झालेला आहे
आणि अशा वेळेला पोलीस स्टेशनला पण प्रत्येक पोलीस स्टेशनला अंमली पदार्थाचा त्या ठिकाणी एक कक्ष त्या ठिकाणी निर्माण सभापती महोदय करण्यात आलेला आहे. सभापती महोदय, या ठिकाणी बोलत असताना विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारवर टीका केली किंवा त्यांच्या प्रस्तावामध्ये विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दबाव आणून पक्षांतर घडवून दबाव टाकण्याचं काम सभापती महोदय या ठिकाणी होते. सभापती महोदय, मी कालही बोललो, एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोट आपल्याकडे नेहमी असतात याचं भान आरोप करणाऱ्यांनी ठेवायला लागतं. यांचं जेव्हा सरकार त्या ठिकाणी होतं महाविकास आघाडीचं सभापती महोदय, त्याचा मी भोगी आहे सभापती महोदय. प्रसाद लाड आहेत आमचे, गिरीश महाजन आहेत, नारायण राणे साहेब, अनेक लोकांच्या बाबतीत आपण काय केलं. अरे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 1 रुपयाचा घोटाळा नाही. आमच्या कुठल्या आम्ही कर्ज दिलेला 59 संस्थांनी घोटाळा केला. कुठलं तरी कारण काढा, प्रवीण दरेकरला अटकवा. राज्याच्या गृहमंत्र्यांकडे त्या ठिकाणी ज्या वेळेला हे प्रकरण गेलं तेव्हा दिलीप वळसे पाटील साहेब होते, बोलले याच्यामध्ये केस बनत नाही. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी फोन केला कमिशनरना, काही करा, काही मार्ग काढा, प्रवीण दरेकर जरा विरोधी पक्ष नेता म्हणून खूपच त्या ठिकाणी बोलतोय, त्याला आवरण्याची आवश्यकता आहे. ॲडिशनल सीपीनं सांगितले केस बनत नाही. पण तुम्ही तो सीपी पांडे नावाचा सीपी होता ज्याला खास त्याच्यासाठीच ठेवलं होतं, त्या ठिकाणी संजय भाऊ आमच्यावर FIR घ्यायला लावला. मग या ठिकाणी हा राजकीय सूड नाही, हा राजकीय दबाव नाही सभापती महोदय. आणि दुसऱ्याकडे उंगली तुम्ही दाखवताय. भरलेल्या ताटावरनं त्या ठिकाणी नारायण राणेंना मांडला, प्रसाद लाड आपण त्यावेळेला होतात, आपण दोघेही होतो. नारायण राणे साहेब जेवतायत, केंद्रीय मंत्री होते. मग हे काय प्रेम आहे की सूड भावना आहे? गिरीश महाजनांच्या बाबतीत त्या ठिकाणी काय आपण केलं हे महाराष्ट्राने सभापती महोदय त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. अगदी नारायण राणे साहेबांचं घर तोडण्यापर्यंत सभापती महोदय आपली मजल त्या ठिकाणी गेली. आणि आपण सांगताय विरोधी पक्षावर हे सरकार त्या ठिकाणी दबाव सभापती महोदय आणतंय. आणि त्याच्यामुळे सभापती महोदय या ठिकाणी बोलत असताना आपण आपल्या काळामध्ये काय केलं याची दुर्दैवानं या ठिकाणी आठवण पण या ठिकाणी या मंडळींना होत नाही, या ठिकाणी दुर्दैव आहे. सभापती महोदय, या राज्यामध्ये एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल की आज राज्यामध्ये गृहमंत्र्यांचा धाक आणि दरारा त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी, गुन्हेगार कोणी असो, मोठा असो, छोटा असो, त्याला त्या ठिकाणी सोडलं जाणार नाही. मग तो राजकीय पक्षाचा असो, सरकारचा असो, कोणी असो. आणि मग जर एवढी प्रांजळ भावना घेऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी काम करत असतील तर मला वाटतं विरोधी पक्षांच्या लॉ अँड ऑर्डरच्या प्रस्तावात त्या ठिकाणी कुठलीच बोलण्याची संधी त्यांना लाभली नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या केवळ टीका आणि राजकीय राग या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न सभापती महोदय या ठिकाणी केलेला आहे. सभापती महोदय, गुन्हेगारी संपली का? तर अजिबात संपली नाही. गुन्हेगारी संपवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे का? तर होतोय. परंतु सभापती महोदय, आता जे विकृत मानसिकतेतनं त्या ठिकाणी जे काही गोष्टी करत असतील त्याला त्या ठिकाणी प्रबोधन करणं हा सभापती महोदय उपाय. आता रिव्हॉल्वर काढणं, हवेत फिरवणं, हे काय स्टाईल वाटते त्यांना. रील स्टार असतात त्या ठिकाणी. विकृत मानसिकतेची लोक कुठल्या कुठल्या प्रकारे विनयभंग करतात, अत्याचार करतात, हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सरकार कुठलीही असली तरी विकृत मानसिकता आपण त्या ठिकाणी कमी करू शकलो नाही. ते काउन्सिलिंग करण्यावर भर सुद्धा सरकार देते की अशा मानसिकतेच्या लोकांना त्या ठिकाणी बदललं पाहिजे किंवा ठेचून काढलं पाहिजे. ती भूमिका सरकार या ठिकाणी सभापती महोदय घेताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय. सभापती महोदय, या ठिकाणी दुसरा विषय आहे. सभापती महोदय, लॉ अँड ऑर्डर नंतर मी मराठी भाषेवर या ठिकाणी बोलणार आहे.
कारण मराठी भाषेचा पुळका खूप असतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्ही बाकी राहणारे सगळे अमराठी, आम्हाला मतदान करतात ते सगळे अमराठी. सभापती महोदय, या ठिकाणी आपण बघाल की या मराठीसाठी, खऱ्या अर्थानं मराठी भाषेसाठी जेव्हा संधी होती तेव्हा आम्ही काय केलं नाही, आणि आता दुसऱ्यांना दूषणं देत बसले सभापती महोदय. परंतु या ठिकाणी गेली अनेक वर्षाची मागणी होती, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. तो देण्याचं काम या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं, हेही त्या ठिकाणी कबूल करण्याची अभिजित आपली भूमिका असली पाहिजे. आणि याकरता त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केंद्राकडे त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करून आपल्याला जी अनेक वर्षाची मागणी होती अभिजात भाषेची, ती पूर्ण करण्यामध्ये सभापती महोदय या ठिकाणी यश मिळालं. आणि तुम्ही म्हणताय मराठीची गळचेपी, त्या ठिकाणी तुम्ही मराठीचा पुळका आल्याचं दाखवत असताना, आपण त्या ठिकाणी आपली सत्ता असताना महापालिकेमध्ये कॉन्व्हेंटचं मोठ्या प्रमाणावर उदात्तीकरण कुणी केलं? आपली मुलं बाळ त्या ठिकाणी कॉन्व्हेंटच्या शाळेत जाणार मोठ्या, आणि म्युन्सिपाल्टीच्या शाळेत आमची मराठी सद्य व मध्यमवर्गीयांची मुलं जाणार, आणि आम्ही मराठीचा त्या ठिकाणी गोडवा गाणार. सभापती महोदय, त्याच्यामुळे सभापती महोदय, ढोंग आणि सोंग लोकांना त्या ठिकाणी नीटपणे समजत असतं. निवडणुका आल्या की मुंबई त्या ठिकाणी तोडली जाणार, महाराष्ट्रापासून अलग होणार, मुंबईच्या मराठी माणसांचं काय होणार? तर हेमंत, आपण कोण आहोत? आज मुंबईमध्ये काय मराठी माणसांनी भाजपला वोटिंग नाही केलं? अरे उलट तुम्हाला लोकांनी वोटिंग नाही केलं, शिंदे साहेबांच्या सर्व आमदारांना मोठ्या प्रमाणावर वोटिंग केलं, आणि आमच्या महायुतीला मुंबईतल्या मराठी माणसांनी वोटिंग केलं. कारण त्यांना माहीत आहे खऱ्या अर्थानं आपले रखवालदार हे महायुतीचं सरकार आहे, जे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर त्या ठिकाणी सभापती महोदय पुढे जात असल्याचं सभापती महोदय त्या ठिकाणी दिसतंय. सभापती महोदय, मागाशी जे बोललो मी की माहिती देण्याचं काम विरोधी पक्षांनी केलं, निविदा प्रक्रियेचा मात्र चांगला अभ्यास त्यांनी केला. निविदा प्रक्रिया, कोणाच्या निविदा आहेत, कमी कोणाच्या होत्या, छोट्या कोणाच्या, किती हजार कोटीच्या, म्हणजे त्यांनी माहिती पोहोचवण्याचं काम केलं. परंतु ही निविदा प्रक्रिया आणखी पारदर्शक होण्यासाठी काय केलं पाहिजे? काही सूचना नाही. त्या ठिकाणी आणखी दुसऱ्या 4 चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य कंत्राटदार असतील लोकांना त्यात सहभागी होता येईल, अशी एखादी मार्गदर्शक सूचना करता आली नाही. कारण मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी करण्यासाठी आपण प्रश्न, लोकांच्या संवेदना घेऊ, त्याच वेळेला आपण या ठिकाणी मांडू. परंतु यांच्या पोटामध्ये केवळ राजकीय द्वेष आहे, तो त्यांच्या ओठामधनं सभापती महोदय या ठिकाणी आज ध्वनित झाल्याचं सभापती महोदय या ठिकाणी दिसलं. या चर्चेच्या निमित्तानं सभापती महोदय, माझी या ठिकाणी मागणी आहे की जी वने, महसूल, नगरविकास, सामाजिक न्याय, गृह अशा प्रकारची जी कामं आहेत, ती या ठिकाणी राज्यातल्या त्या घटकातल्या सहकारी संस्थांना देण्याची आवश्यकता आहे. आदिवासी विभागाची कामं असतात, आदिवासी मंत्री महोदय, समाज कल्याणची कामं त्या ठिकाणी असतात, अन्न व नागरिक पुरवठ्याची कामं असतात. कोणतरी कंत्राटदार त्या ठिकाणी काम करतो, आणि आमचा राष्ट्रीय कुठली तरी सहकारी संस्था त्या ठिकाणी आणायची, त्यांच्या नावावर काम घ्यायचं आणि मोकळं व्हायचं. मग आपल्या राज्याला सहकाराचा एवढा वारसा आहे, महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर फेडरेशन आहे का? आदिवासी मंत्री महोदय, आपण आपल्या महाराष्ट्रातल्या या स्टेट कंझ्युमर फेडरेशनच्या माध्यमातून कामं करत नाही? कधी काळी 13 डिपार्टमेंटची कामं या सगळ्या आपल्या यंत्रणेतनं व्हायची. आज महिला संस्था आहेत, का त्यांना छोटी मोठी कामं देत नाहीत? बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था आहेत, का आपण त्यांना कामं देत नाही? आपण एका माणसाला मोठं करण्यापेक्षा आपल्या सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी ताकद देण्याची सभापती महोदय या ठिकाणी आवश्यकता आहे, आणि ती करावी, ही मागणी या निमित्तानं सभापती महोदय या ठिकाणी मी करतो. सभापती महोदय,
यामध्ये मुंबईतल्या मोकळ्या भूखंडांचा मोक्याच्या या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. सभापती महोदय, मी राज्याच्या महसूल मंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करेन, आभार व्यक्त करेन. कारण मी 15-20 वर्ष ओरडतोय, या मुंबईमध्ये अनेक रेव्हेन्यूच्या जागा आहेत ज्या त्या ठिकाणी अतिक्रमित होत आहेत, ज्या भूमाफियाने त्या ठिकाणी गिळंकृत केल्या आहेत. तर याचा कधीतरी शोध घ्या. एका बाजूला आपण बोलतो सरकारवर आर्थिक बर्डन आहे, मुंबईच्या सरकारी जागा जरी आपण कंपाऊंड ताब्यात घेतल्या ना, तरी त्या ठिकाणी सरकारला मोठ्या प्रमाणाचा रेव्हेन्यू सभापती मध्ये मिळणार आहे. आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी तशा प्रकारचे आदेश दिले. त्या जागा कुठल्या आहेत, काय आहेत, ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुद्धा सभापती महोदय त्या ठिकाणी सुरू आहे. सरकार बदलतंय, मुख्यमंत्री वेगवेगळ्या प्रकारचा ॲक्शन प्लॅन त्या ठिकाणी देत आहेत, टाइम बाउंड प्रोग्राम देत आहेत. ते काय सहजासहजी पचनी एवढे पटकन त्या ठिकाणी प्रशासनाच्या पडणार नाही याची आम्हाला कल्पना आहे, पण हळूहळू तरी ते पडलं पाहिजे. मीरा भाईंदर, घोडबंदर या परिसरामध्ये तिथले तलाठी, तिथले तहसीलदार यांनी हैदोस घातलाय. माझ्याकडे बिल्डरचं शिष्टमंडळ आलं होतं, म्हणाला आमची जागा, आमचे पेपर असले तरी काहीतरी करून नोटीस पाठवतात, सौदेबाजी त्या ठिकाणी करायची आणि त्या ठिकाणी जो बिल्डर बिल्डिंग बांधत असतो त्याला त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी करायचं. मी तर बिल्डरच्या बाजूने कधीच नव्हतो. आपल्याला कल्पना आहे की मी बिल्डरना डावलून स्वयं पुनर्विकासाची योजना आणतोय, परंतु या राज्यामध्ये त्या ठिकाणी कुठलाही व्यावसायिक अशा पद्धतीने जर लुटमार करणार असतील प्रशासनातले अधिकारी, तर त्या ठिकाणी नाव कोणाचं बदनाम होतं? महसूल मंत्री बावनकुळेंचं. नाव कोणाचं बदनाम होतं? फडणवीस सरकारचं. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी झाल्यात का याची चौकशी करण्याची मागणी मी करतोय. आणि ते संबंधित तलाठी किंवा तहसीलदार यांच्या माझ्याकडे नोटीस आहेत, त्या संबंधितांवर काय कारवाई करणार अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा सभापती महोदय या निमित्तानं मी आपल्याकडे त्या ठिकाणी करतोय. सभापती महोदय, अनेक विषय यामध्ये आहेत. नगर विकास आहे, त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभाग आहे. या सर्व विभागामध्ये निश्चितपणे लाडक्या बहिणींच्यामुळे आपल्या अनेक योजनांना त्या ठिकाणी काही गती कमी झाली, परंतु शेवटी या लाडक्या बहिणी आपल्या सगळ्यांच्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी चांगले निर्णय हे सरकार त्या ठिकाणी घेताना सभापती महोदय या ठिकाणी दिसतंय. आमचे शिक्षक बांधव नेहमी पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा अनुदानाचा त्यांचा विषय असायचा. आता मला आमच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंनी मला सांगितलं की या ठिकाणी 920-70 कोटी रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे सरकार ज्या ज्या गोष्टींची मागणी होते ते प्रामाणिकपणे देण्याचा शिक्षकांसाठी घोषणा माहिती दिली मला. आता यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे निर्णय झाला. हो, ते मला माहिती दिली, त्यांचा निर्णय झाल्याची माहिती दिली, कॅबिनेटला निर्णय झाल्याची माहिती दिली. तर सभापती महोदय, असं जे परब साहेब या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपण नाही घोषणा नाही केली, आपण माहिती दिली सभापती महोदय. सभापती महोदय, अनिलजी, आता माझ्यासाठी कायदा जास्त वापरू नका तुम्ही सभापती महोदय. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांचं त्या ठिकाणी भाषण हे माहिती देणारं झालं, परंतु सरकारला कुठल्याही प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी त्यांनी केल्या नाही. त्याच्या कविता पण मला नीट लागल्या नाहीत, नाही तर मी कवितेनं उत्तर देतो. तरी पण त्यांच्या काही कवितांवर मी आपलं भाष्य करण्याचा प्रयत्न केलाय. ते म्हणालेत की कायदा पुस्तकात आहे. आपण बोलता कायदा अनिलजी पुस्तकात आहे, मात्र या राज्यात गुन्हेगार देवेंद्रजींच्या मस्तकात आहे. त्याला कधीच ते त्या ठिकाणी माफ करत नाहीत, करणार त्यांना पण सोडणार नाहीत, परब साहेब. तुम्ही देवेंद्रजींच्या स्टेटमेंट ऐका,
आमच्या पक्षाचा असो मित्र पक्षाचा असो, जेव्हा जेव्हा चुकीचं झालेलं आहे त्यावेळेला ते बोललेत, त्याच्यावर कारवाई झाली आणि याची अनुभूती सभापती महोदय आपल्याला त्या ठिकाणी येईल. सभापती महोदय, या ठिकाणी जनतेसाठी राज्य आहे का की फक्त करत आहेत जाहिरात? काय दानवे साहेब बोलले? जनतेसाठी राज्य आहे का की फक्त करत आहेत जाहिरात? होय, हे लोकांचेच राज्य आहे. ते नाही फक्त करीत जाहिरात, तर ते गेलंय जनतेच्या मनामनात, सर्वसामान्यांच्या घराघरात. अशा प्रकारचं हे सरकार सर्वसामान्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी बसले. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल की त्या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारचा जनाधार मुंबईसह महाराष्ट्रातल्या जनतेनं त्या ठिकाणी दिला. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा हे बदलता महाराष्ट्र, म्हणजे जो आज देवेंद्रजींनी सांगितलं महाराष्ट्र आता थांबणार नाही. आणि आपण बघताय कसा महाराष्ट्र गतिमान होतोय सर्व क्षेत्रामध्ये. कोस्टल असेल, मेट्रो असेल, अटल सेतू असेल, वाढवण बंदर असेल, समृद्धी महामार्ग असेल, कोकणचा महामार्ग असेल, शक्तीपीठ महामार्ग असेल, सर्वार्थानं या ठिकाणी राज्य विकसित होताना या ठिकाणी सभापती महोदय दिसतंय. कधी काळी सभापती महोदय या मुंबई शहरामध्ये गँगवॉर सुरू असायचं. आणि सभापती महोदय, आजही आम्हाला आठवते की तेव्हा गृहमंत्री मुंडे साहेब होते, गोपीनाथ मुंडे साहेब. आणि त्यावेळी त्यांनी पूर्णपणे मुंबईचं गँगवॉर नष्ट केलं. हा त्या ठिकाणी आजही आम्हाला आठवण आहे. त्याच्यामुळे जो गृहमंत्री कारवाई करतो तो लक्षात राहतो. आर आबा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असले तरी आजही आठवण आबाची येते. आबाही तेव्हा गडचिरोलीला जायचे. आर आबा सुद्धा मला आठवतंय की डान्स बार होता, ज्या वेळेला काही तरुण पिढी उद्ध्वस्त होते, आमचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, हे त्यांच्या लक्षात आल्यावर डान्स बार बंद करणारा गृहमंत्री आर पाटील ही आजही ओळख आहे त्या ठिकाणी. डान्स बारवाले तर कॉन्ट्रीब्युशन काढून करोडो रुपये द्यायला तयार होते, परंतु आर आबा आजही आमच्या लक्षात आहेत. मंत्री किती झाले, गृहमंत्री किती झाले, आर आबांच्या बाबतीत सभागृहात किंवा जनतेत आजही चर्चा होते. आणि म्हणून सभापती महोदय, नेता कधी कधी घडत असतो, मिळत असतो. आज देवेंद्र फडणवीस सारखा नेता या राज्याला नेतृत्व करायला मिळालाय. आपण राजकीय खेळ करत राहू, आपण एकमेकांवर टीका करत राहू, पण आपण त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे की देवेंद्रजी हे या राज्याचं व्हिजनरी नेतृत्व आहे. प्रशासन चांगल्या पद्धतीनं गतिमान करण्याचा, पारदर्शी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सरकारच्या सर्व विभागामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रशासन व्हावं हा त्यांचा अट्टाहास आहे. कारण सभापती महोदय, आपण बघताय जर तसं नसतं तर मंत्र्यांचे पीएस देताना पण ते स्वतः काळजी घेत आहेत. नाही मंत्र्यांची आमच्या नाराजी होत का? मंत्र्यांना मग होतं ना, आमचे पीएस मनासारखा पाहिजे, OSD नाही मिळाला, नाराज होतात. परंतु त्यांना आपल्या माणसांची नाराजी चालेल, परंतु पीएच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला तर नाव सरकारचं खराब होत असतं. आणि त्याच्यामुळं कार्यकर्ता नाराज हो, आमदार नाराज हो, त्या ठिकाणी मंत्री नाराज हो, मला महाराष्ट्राची नाराजी नको, मला महाराष्ट्र त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम करायचं आहे. अशा प्रकारचा एक द्रष्टा नेता महाराष्ट्राला बऱ्याच वर्षानंतर त्या ठिकाणी लाभलाय. त्याला जपण्याचं, वाढवण्याचं, ताकद देण्याची जबाबदारी केवळ आमच्या सरकारची नाही आहे, तर विरोधी पक्षसुद्धा त्याच ताकदीनं या ठिकाणी मागे उभा राहिला. काय मी अनुभवले, मी अनेक राजकीय नेत्यांशी जवळून काम केलं, परंतु जनहिताचा विषय असेल तर देवेंद्रजी काय ताकदीनं पाठीशी उभं राहतात हे मी स्वतः अनुभव घेतोय. म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना केवळ त्यांच्या आशीर्वादावर, त्यांच्या धाडसावर या ठिकाणी सभापती महोदय करत असतो. आणि म्हणून या राज्यात कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी राखण्याचं प्रामाणिक काम सुरू आहे. या ठिकाणी त्याचबरोबर आपल्याला त्या पोलीस खात्यामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचं परिवर्तन आणण्याचा सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या ठरावाच्या निमित्तानं या ठिकाणी टीका करण्यापेक्षा या सरकारचं अभिनंदन करतो आणि
राज्याला प्रगतीकडे नेण्यासाठी कायदा सुव्यवस्था या ठिकाणी पूर्णपणे चांगली राहावी आणि इथली गुन्हेगारी, इथल्या वाईट प्रवृत्ती समूळ नष्ट व्हाव्यात, अशा प्रकारची अपेक्षा या प्रस्तावाच्या निमित्तानं करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.